सगळ्यात पहिले तर निवडणूक आयोगावर कोणाचं कंट्रोल नसल्यामुळे निवडणूक आयोग मनमानी करून राहिलेला आहे. पहिली गोष्ट, मतदारांना आजच्या म्हणजे प्रारूप यादीपर्यंत जर एखादा मतदार 18 वर्षाचा होत असेल आणि तुम्ही 1 जुलैलाच तुम्ही मतदार यादी बॅन करत असाल तर तुम्ही त्या सगळ्या तरुणांना मतदानापासून वंचित ठेवतात. दुसरी गोष्ट, वारंवार आम्ही या शहरामध्ये सांगितलं की 4000 नावं ही डबल आहेत, ही बोगस आहेत, जी ग्रामीण भागात जिल्हा परिषदलाही मतदान करतात, पंचायत समितीला करतात, कुठे महापालिकेला करतात, नगरपालिकेला करतात, डबल इकडे आमच्याकडून मतदान करतात. मग ही डबल नावं तुम्ही का काढत नाही? 30-30 वर्षापासून जे लोक या शहरामध्ये अधिकारी राहून गेले त्यांची नावं आज कायम आहे. 20-20 वर्षापासून जे मृत्यू लोक पावले तेही नाव आज कायम आहेत. कोणी येतं त्यांच्या आणि बोगस मतदान करून जातं. मग निवडणूक आयोग एवढी सक्ती का करतं की नावं एक टाकू पण नका आणि काढू पण नका, जे नको ते काढा ना. कसं करता मग नाव निवडणूक आयोग ठेवतं? आणि करा तुम्ही मृत्यूचा नोंद, आधारशी लिंक करा, आधार या मतदान कार्डशी लिंक करा. जे जर केलं तर मृत्यूचे लोक आपोआप मृत्यू झालेले लोक बाहेर पडतील आणि डबल नावं हे सगळे निघून जातील. का नाही करत निवडणूक आयोग? विनाकारण लाखोच्या संख्येने हे अशा प्रकारची नावं आहेत आणि निवडणूक आयोगाने काढल्या पाहिजे. काल मी दिनेश वाघमारे साहेबांशी बोललो की तुम्हाला ही नावं काढायला अडचण काय आहे? जी नावं डबल आहेत, जी नावं डेट झालेली आहेत, ही नावं ठेवण्याची आवश्यकता नाही. नवीन मतदार नोंदणी साठी काही मुदत वाढून यावर यासाठी तुम्ही काही पक्षाच्या वतीने आता काय नवीन नियम आता काय होऊ शकत नाही, कारण प्रारूप यादी संपलेली आहे. आता अंतिम यादी 28 तारखेला होणार आहे. त्याच्यामुळे आता नवीन नावाचा काही पळ्यात संबंध नाही. पण जो जुलैपासून ते आता नोव्हेंबरपर्यंत काळ आपल्याकडे होता, ऑक्टोबरपर्यंत, तेवढ्या काळात बऱ्यापैकी झालं असतं. आणि सगळ्याच पक्षाचं म्हणणं आहे ना की हे बोगस काढा म्हणून, माझं एकटंच थोडी म्हणणं आहे. जुलै ते ऑक्टोबर ह्या काळात ज्यांनी नोंदणी केलेली आहे त्यांना मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे. त्यांनी 1 जुलैला अचानकपणे बॅन केलं, 16 जानेवारीला तर जाहीर केलं, पुढच्या 25 जुलैला त्यांनी GR काढला. मग तेवढ्या 25 दिवसातले पण नावं नाही घेऊ शकत ना. किंवा ही पूर्वसूचना लोकांना असती तर लोकांनी पण नावं पटकन टाकून घेतली असती. ती संधीच दिली नाही.